राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत। योगेशजी, खरं तर एक साम टीव्हीने एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट काढलेला आहे। त्याच्यामध्ये अशी माहिती आहे की एटीएसने बऱ्याचशा याद्या बोगस रेशन कार्ड प्रकरणावर अनेक जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या। मात्र इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून जे आहेत तशी माहिती पुढे आलेली बघायला मिळत नाहीये। मुंबईमध्ये अशा केसेस मोठ्या प्रमाणात आहे की बोगस रेशन कार्ड प्रकरणित कारवाई केलेली आहे। तुम्हाला वाटतंय की गांभीर्य या दृष्टिकोनातून दिसून येत नाहीये? नाही, अर्थातच या बाबतीमध्ये ज्या कुठल्या आमच्या यंत्रणा आहेत, अन्न नागरी पुरवठ्याचा राज्यमंत्री म्हणून देखील मी मागील बैठकांमध्ये देखील मी ह्याच्या सूचना केल्या होत्या। विशेषतः आमचे जे प्रत्येक जिल्ह्याचे DSO आहेत आणि तिथले जे जिल्हाधिकारी आहेत, तालुका स्तरावरती ह्याला तहसीलदार हा विषय हाताळत असतात, त्यांना आम्ही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की पोलीस विभागाकडनं तुम्हाला जे काही निर्देश येतील, इंडिव्हिज्युअल असू द्यात किंवा एक ओव्हरऑल त्याच्यामध्ये चित्र म्हणून त्याच्यामध्ये एन्क्वायरी असू द्यात, परंतु जी काही तुम्हाला निर्देश येतील त्याची तुम्ही कारवाई ही लगेचच्या लगेच करायची आहे। ह्याच्यामध्ये कुठल्याही हलगर्जीपणा हा सहन केला जाणार नाही म्हणून। आणि दुसरी गोष्ट, आपण ह्याच्यामध्ये बोगस राशन कार्ड हा जो विषय आहे हे हाताळण्यासाठीच आपण केंद्र सरकारने देखील याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत की राशन कार्ड आता आपण आधार कार्डशी आपण जोडतोय आणि ते लिंकेज सध्या चालू आहे। मला वाटतं ही प्रोसेस ज्यावेळेला जवळपास 85% दरम्यान ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे। उर्वरितची 15% जी राहिलेली आहे, काही ठिकाणी नेटवर्कचे वगैरे इश्यूज आहेत त्यामुळे काही ठिकाणी राहिले, पण तेही आम्ही पूर्ण करतोय। पुढच्या काही महिन्यामध्ये ही प्रोसेस 100% पूर्ण होईल। ज्यावेळेला आधार कार्डची लिंक जेव्हा आपले राशन कार्ड होतील त्यावेळेस मात्र हा प्रश्न पूर्णपणे तिथे मार्गी निघेल। पण एटीएसने यादी देऊन देखील अनेक जिल्ह्यांमध्ये हे गांभीर्यानं घेतलं नसल्याचं देखील दिसून आलेलं आहे। 10 महिने झालेत खरं तर या गोष्टीला, पण कुठल्याही पद्धतीनं त्यांनी आकडेवारी दिलेली नाहीये, त्यांनी खुलासे केले नाहीयेत। त्यांना विचारलं जाईल जाब? नाही, आता ATSने नक्की तिथे काय इन्फॉर्मेशन दिली आहे की काय इन्फॉर्मेशन मागितलेली आहे ह्याची माहिती माझ्याकडे आता नाही, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का कुठल्याही पोलीस यंत्रणेने जे काही निर्देश दिलेले असतील त्याचं काटेकोर पालन हे करणं आवश्यक राहील। हा देशाच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे, ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा हा सहन होणार नाही, सहन केला जाणार नाही। संबंधित जे विभागाचे जे अधिकारी असतील, ज्यांच्या अधिकारामध्ये हे आदेश पारित केले गेलेले आहेत, त्यांना त्याची अंमलबजावणी लगेच करावी लागेलच। अर्थातच ह्यानुसार आम्ही त्याचा रिव्ह्यू देखील घेऊ की नक्की कुठले आदेश दिले गेले होते, काय आदेश दिले गेले होते आणि त्याची अंमलबजावणी झालेली आहे की नाही ह्याचा एक रिव्ह्यू नक्कीच आम्ही घेऊ। दरम्यान आपण बघतोय की अनेक भागांमध्ये खरं तर बांगलादेशी घुसखोऱ्यांसंदर्भातली कारवाई ही मुंबईमध्ये आणि परिसरामध्ये झालेली बघायला मिळते। मग तितकासा गांभीर्य जे आहे ते इतर राज्यांत, इतर जिल्ह्यांमध्ये देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे? नाही, अर्थातच गांभीर्य आहे, गांभीर्य नाही असं म्हणता येणार नाही। बघा, शेवटी ज्या मेजर सिटीज आहेत, मुंबई असू द्यात, पुणे असू द्यात, नाशिक असू द्यात, नागपूर असू द्यात, ज्या ज्या ठिकाणी मेजर सिटीज आहेत तिथे ह्यांची संख्या ही बांगलादेशींची संख्या आपल्या जास्त तिथे किंवा वास्तव्यासाठी आहे असं आढळत आहे। तर त्या अनुषंगाने आपण जी काही एन्क्वायरी चालू आहे ते आपण करतो। आणि मी मागे देखील म्हटलं होतं की ह्या सगळ्या एन्क्वायऱ्या आपण जे काही आपण अरेस्ट करतोय, आपण ज्या काही आपण कारवाई आपण करतो, ह्या इन्फॉर्मेशन बेस्ड आहेत। शेवटी जसे जसे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते तसे जसे प्रत्येक देशामधला जो काही पोलीस विभाग ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहे ते सगळे त्याच्यावरती कारवाई करतायत। आणि एक शेवटी पाहायला हवं आहे की संबंध देशामध्ये करायचे सर्वात जास्त अग्रेसर कारवाई ही महाराष्ट्र पोलिसांनी केलेली आहे। आता जिथे वास्तव्य जास्त आहे आणि काही बांगलादेश आपल्याला माहिती आहे की गेले 30-40 वर्षापासून भारतामध्ये आहेत आणि अवैधरित्या राहत आहेत। तर मला वाटतं आता हा प्रश्न काय आजपासूनचा नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। परंतु ह्याचे आता सविस्तरपणे बोलायला गेलं तर पश्चिम बंगालची देखील याचे अनेक कनेक्शन होते। तिथनं घुसखोरी करायचे, मग तिथे ते पुरावे तयार करायचे आणि मग ते देशामध्ये विविध राज्यामध्ये जायचे। तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या व्यक्तीकडे सगळे भारताचे तिथे पुरावे असायचे, मग ते पुरावे व्हेरिफिकेशन करणं, मग त्यांना तिथे त्यांना पकडणं, या सगळ्याच बाबींची आपल्याला चौकशी करावी लागत होती। व्याप्ती मोठी आहे, परंतु फक्त मुंबईत कारवाई होते आणि अनेक ठिकाणी होत नाही असं नाही। महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये आपण या कारवाई करतोय। शेवटचा प्रश्न, फॉलोअप कशा पद्धतीनं असेल? इतर जिल्ह्यांच्या पुरवठा अधिकाऱ्यांसोबत काही चर्चा या निमित्तानं होणार आहे का? नाही, कंट्रोलरशी मी या बाबतीमध्ये आजच मी चर्चा करेन आणि ह्यापूर्वी देखील आम्ही जे निर्देश दिलेले होते आदेशाचं पालन झालेलं आहे की नाही किंवा त्याची अंमलबजावणी कशापर्यंत झाली ह्याचा 1-1.5-2 महिन्यानंतर आम्ही रिव्ह्यू घेत असतो
मागील 2 महिन्यामध्ये ह्याच्यावरती काय काय कारवाई झालेली आहे याचा रिव्ह्यू नक्कीच आम्ही घेऊ. जे ATS देखील घेत असतात आणि संबंधित आमचे विभागाचे मंत्री महोदय आहेत, ते देखील याचा आढावा घेत असतात. परंतु नक्कीच स्पेसिफिक अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींच्या बाबतीमध्ये किंवा घुसखोरांच्या बाबतीमध्ये जर का आमच्या पुरवठा विभागाकडे तक्रारी आलेला असून देखील त्याच्यावर कारवाई झालेली नसेल तर नक्की त्या बाबतीमध्ये योग्य ते आदेश देऊन आम्ही त्याची एन्क्वायरी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन राकेश सवैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.